माझी पक्ष सोडण्याची अजिबात इच्छा नव्हती. मला इथे मी अगदी रमून गेलो होतो आणि चांगल्या प्रकारचं कामही करत होतो आणि सगळं जनतेला माहिती, माझ्या प्रभागातल्या नागरिकांना माहिती. आणि मग इथे आपण एवढं चांगलं काम केल्यानंतर आपल्या बाबतीत असं घडलं, ह्याचं दुःख तर प्रचंड झालंच. हे आपण संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे आणि एकदा कार्यकर्ता पेटला तर तो विजत नाही. औंधकर बोलून दाखवत नाही, करून दाखवतो. आणि बोपडीकर बोपडेकर बोलून दाखवतात आणि करून पण दाखवतात. ते बोपडेकरांचे जे प्रश्न माझ्याकडे येतात, सार्वजनिक प्रश्न असतील, व्यक्तिगत स्वरूपाचे प्रश्न असतील, शैक्षणिक असतील, आरोग्याचे असतील, त्या सर्व प्रश्नावर मी काम केलं. हो, 100% मी समाधानी आहे. माझ्या भागात जी विकास कामं केली, हॉस्पिटल असेल, उद्यान असेल, शाळा असेल, आरोग्य संबंधातील प्रश्न असतील, या सगळ्या चारही गोष्टीवर मी चांगल्या प्रकारचं काम केले. तुम्ही माझ्या भागामध्ये या, फिरा आणि पहा. तिथे मी अनेक प्रश्न सोडवलेत जे 25-30 वर्षात सोडवले गेले नाहीत. ते मला भारतीय जनता पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला की मी चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी केलं आणि निश्चितच त्या PMPLच्या कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. तो आत्तापर्यंत कोणी केला नव्हता, तो मी करून दाखवला. नाही, माझ्या भागात राष्ट्रवादीच असणार आहे ना, त्यामुळे मला जो निर्णय होईल पक्षाचा तो मान्यच करावा लागतो. हो, माझी खासियत आहे, मी 2012ला 2चं पॅनल होतं, आम्ही निवडून आलो. 2017ला मी पुन्हा 4चं पॅनल आणलं आणि 2026ला पण राष्ट्रवादी काँग्रेसचंच पॅनल निवडून येणार. राजकारणामध्ये कधी काय होईल हे सहजपणे कोणालाच सांगता येत नाही आणि तशाच पद्धतीने पुण्यामधल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या फॉर्म भरण्याच्या अगदी काही मिनिट आधी, मी तास सुद्धा नाही म्हणते, काही मिनिट आधी एका उमेदवाराला पक्ष बदलावा लागला, वेगळा निर्णय घ्यावा लागला. आणि याच सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश ढोरे आहेत. खूप खूप स्वागत तुमचं. आणि प्रकाश ढोरे हे प्रभाग क्रमांक 8 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर घड्याळाच्या चिन्हावरती उभे आहेत. मात्र यापूर्वी 2017ची जी टर्म आहे ती त्यांची कमळावरती होती, भाजप बरोबर होती. आणि असं असताना भाजपने AB फॉर्म दिल्यानंतर सुद्धा त्यांना माघार घ्यावी लागली. शेवटच्या अगदी काही मिनिटात जे काही सगळा घटनाक्रम एखाद्या नाटकालाही लाजवेल अशा पद्धतीने घडला. काय काय घडलं? मला पक्षाने उमेदवारी दिली, AB फॉर्म दिला, फॉर्म टेबलवर ठेवला, भरला सुद्धा होता. तेव्हा किती वाजले होते अंदाजे? तेव्हा 2:45 2:47 झाले होते. बरं. हां. मग तो फॉर्म भरल्यानंतर मी टेबलवर ठेवला, सगळं झालं. ते झाल्यानंतर मग मला फोन आला वरिष्ठांचा. सांगितलं की तुमची उमेदवारी रद्द करण्यात आलेली आहे, त्यामुळे तुम्ही तो फॉर्म काढून घ्या. मी क्षणाचा विलंब लावला नाही. दुसऱ्या सेकंदाला, मिनिट नाही, सेकंदाला दुसरा तो फॉर्म उचलला, बाहेर आलो आणि फॉर्म काढून घेतला. त्यावेळेस मी पक्षाचा आदेश मांडला. जर पक्षाचीच इच्छा नसेल तर मग आपण फॉर्म देण्यात फायदा काय? पण मग तो फॉर्म तुम्ही आणलाय, आपल्याला हो, दाखवता येईल AB का? फॉर्म आणलाय ना मी. पक्षाने माझ्यावर कशा प्रकारे अन्याय केलाय, ही सही शिक्का आहे, हे माझं नाव आहे. शहराध्यक्षांची सही हो, आहे, हे काय असा AB फॉर्म असतो, AB बरोबर? फॉर्म असतो. आणि हा तुम्हाला जोडायचा होता. हो, मी जोडलाही होता. आणि माघार घेतली. हो, मी त्यावेळेस सुद्धा पक्षाचं पालन केलं आणि म्हटलं ठीक आहे, आता पक्षाचाच आदेश असेल तर मग आपण काय करतो. पुढे काय झालं? मग पुढे आम्ही दिवसभर घरी आलो. म्हटलं आता मी संभ्रम अवस्थेत होतो. मग घरी आल्यानंतर सांगितलं असं असं झालं, आपल्याला फॉर्म नाही भरता येणार. मग दिवसभरात ती बातमी सर्व ठिकाणी पसरली गेली. माझे सर्व सहकारी आले, कार्यकर्ते आले की म्हणले आपण इतकं दिवस काम करून आता थांबायचं कशासाठी. म्हणून मग ठरवलं की संध्याकाळी आमचं 11:30 वाजता निर्णय झाला, रात्री 11:30-12 वाजता. मग सगळं ठरवलं कुठे काय कसं करायचं, कुठल्या ठिकाणी जायचं किंवा कुठल्या पक्षामध्ये जायचं. मग आम्ही ठरल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायला हवं. अजितदादांसारखं एक चांगलं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये काम करते आणि त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला त्यांच्याकडे न्याय मिळेल, ह्या अपेक्षेने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी प्रवेश केला. अच्छा, मग तुम्ही म्हणजे जेव्हा अजित पवारांना भेटायला गेलात, जिजाईवरतीच प्रवेश हो, झाला हो. त्यांच्या बंगल्यावरती, तेव्हा नेमकं काय बोलणं झालं? अजित पवारांनी काय त्यांची भूमिका सांगितली? नाही, अजितदादांनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही चांगले कार्यकर्ते आहात, तुमच्या बाबत असं घडायला नको होतं. घडलं ठीक आहे, हरकत नाही. तुमच्या आधी ओळख वगैरे होती? नाही, माझी त्यांची कधीच भेट नव्हती आली. आयुष्यातली पहिली भेट दादांची माझी होती. पण त्यांना कामाबद्दल माहिती होती? माहिती असणारच, कारण ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. शहरात त्यांचं सारखं दबदबा आहे, काम ते करत असतात, त्यामुळे त्यांना माहिती असते सगळ्यांची. त्यांना महाराष्ट्राची माहिती असते, शहराची काय. मग ते काय म्हणाले? ते म्हणजे ठीक आहे, त्यांनी बसवलं आम्हाला, चहा कॉफी दिली, आम्हाला बसवलं, सगळं ऐकून घेतलं. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. मग आमचा प्रवेश घेतला आणि लगेच आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही उद्या सकाळी फॉर्म भरा. पण मग कसं असं, आता 4चा प्रभाग आहे, बरोबर? 4 उमेदवारांचा. मग अशा वेळी तुमच्यासोबत इतर 3 उमेदवार आम्ही निवडणार? 4घांनी प्रवेश केला. अच्छा.
आणि ते पॅनल तुम्ही म्हणजे बनवून नेलं होतं अजित पवारांपुढे हो, नेलं की बनवूनच कसं गेलो म्हणजे ठरवून गेला होता? नाही, ठरवून नाही गेलो आम्ही, ठरवलं होतं एक एक जोडत गेलो, पॅनल तयार झाला. आमचे अच्छा. मुसळे साहेब अगोदरच त्यांना भेटून आलते दादांना, त्यांचे संबंध होते तिकडे. नंतर आम्ही तिघे एकत्र गेलो, चौघे झालो. अच्छा. मग हे सगळं आपण एका बाजूला झालं की अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि अखेर दुसऱ्या दिवशी तो फॉर्म भरला गेला, राष्ट्रवादीच्या अधिकृत एबी उमेदवार फॉर्मसह भरला. भरला गेला. हे सगळं एका बाजूला असताना आपल्याला तिकीट नाकारलं म्हणजे काय परिणाम झाला त्यावेळी? कार्यकर्त्यांची काय रिएक्शन होती आणि मनामध्ये काय काय आलं? नाही, मला असं वाटलं की ठीक आहे, आता आपण इतकं वर्ष प्रामाणिक, म्हणजे माझी पक्ष सोडण्याची अजिबात इच्छा नव्हती. मला इथे मी अगदी रमून गेलो होतो आणि चांगल्या प्रकारचं कामही करत होतो आणि सगळं जनतेला माहिती, माझ्या प्रभागातल्या नागरिकांना माहिती. आणि मग इथे आपण एवढं चांगलं काम केल्यानंतर आपल्या बाबतीत असं घडलं, ह्याचं दुःख तर प्रचंड झालंच. आता हे झाल्यानंतर त्याला पर्याय काय? काहीच नसतो. शेवटी पक्षाचा आदेश, पक्ष मोठा असतो, व्यक्ती छोटी असते. मग पक्षाचा आदेश त्यावेळेस मानला, एका मिनिटात फॉर्म घेऊन बाहेर गेलो. म्हणजे ठरवलं असतं तर तुम्ही तो फॉर्म ठेवू ठेवू शकलो शकले असतो. असते हो, त्यांना 4 दिवस त्रास देऊ शकलो असतो. त्यांचं पत्र नंतर आलं असतं, काय झालं असतं, तो की विषय आमचा नंतरचा अधिकृत होता. उमेदवार, पण त्याला हां, वेळ गेला असता, वेळ गेला असता, चर्चा झाली असती. चर्चा झाली असती. मी ते केलं नाही. का बरं ते का नाही करावं असं नाही वाटलं? वाटलं मला, ते वाटलं नाही आता पक्षाचा आदेश आहे तर आपण का करावं. ते आपण त्या पक्षात होतो, त्या पक्षाचा आदेश शेवटपर्यंत मानला, तो फॉर्म काढला आणि काढून घेतला. भाजप सोडताना म्हणजे जिथे आपण काम केलेलं असं तुम्ही म्हणाल की तुम्ही 5 वर्ष रमलेले होते आणि 11 असा वर्ष. 11 वर्ष रमलेले होते, महापालिकेमध्ये काम केलं. असा पक्ष सोडताना म्हणजे मनामध्ये एक दुःख असतं. काय म्हणजे कोणाशी प्रचंड बोलणं झालं दुःख का? होतं आणि कोणाशी बोलणी झाले नाही. त्यांना त्यांचा उद्देश साध्य करायचा होता, तो त्यांनी केला. त्याच्यामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा बळी दिला. पण मग प्रत्येक उमेदवार किंवा भाजपचे असतील किंवा कुठल्या पक्षाचे असेल, तो आपल्या आपल्या परीने प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये ज्याला यश मिळतो तो तो उमेदवारी पुढे मिळवतो, जातो. तो पुढे बरोबर आहे. जातो. हे सगळं असताना म्हणजे शहरामधले नेते असतात, स्थानिक नेते असतात. कसं असतं एक एक स्तर असतो नेत्यांचा. मग काही स्थानिक नेत्यांशी बोलणं झालं का? कारण कोअर कमिटी असते. भाजपकडनं तिकीट घेणं ही एक खूप मोठी प्रोसिजर असते. म्हणजे ते सगळं काम बघतात, सर्व्हेज असतात त्यांचे. तर मग अशा वेळी काही बोलणं वगैरे झालं का? नाही, सगळं सर्वेमध्ये होतो, सगळ्यामध्ये मी होतो, सर्व गोष्टीमध्ये मी होतो. आता एबी फॉर्म मला उगाच दिला का? तर मी त्यांच्या कुठल्या गोष्टीला पात्र नसतो, तो उमेदवारी मला मिळाली असती का? हे मग सगळं घडून सुद्धा एक ते जे काय घडलं ते तुमच्या समोर आहे. घरच्यांची काय रिएक्शन होती? घरच्यांची रिएक्शन पण नाराजी होती. आता काय बोलणार, शेवटी पक्ष मोठा असतो. आपण पक्षाला काय करू शकतो, वाईट बोलू शकतो, ह्यापेक्षा काही करू शकत. पण आम्ही तेही बोललो नाही. आम्ही म्हटलं आपण संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे आणि एकदा कार्यकर्ता पेटला तर तो विझत नाही. ठीक आहे, आमची उंची छोटी असेल, पक्ष मोठा असेल, परंतु त्या पक्षाला ताकद दाखवण्याची आमची वेळ आहे की तुम्ही कुणालाही गृहीत धरू नका. मला गृहीत धरलं, पण मतदारांना गृहीत धरू नका. मतदार तुम्हाला तुमची जागा 15 जानेवारी नक्की दाखवतील. हे सगळं एका बाजूला चाललेलं असताना आता काय झालं मागची काही वर्ष म्हणजे तुम्ही म्हणतात 11 वर्ष. त्यामुळे प्रकाश ढोरे हे नाव असलं की आपोआप कमळाचं चिन्ह हे लोकांच्या 100% डोक्यात असतं. 100% एखादी गोष्ट नोटीस झालेली असते. नोटीस. आणि आता अगदी म्हणजे जेमतेम 15 दिवस राहिलेले आहेत आणि अशा वेळी घड्याळ पण आपल्याला पोचवायचं आहे. हो. ते किती आव्हानात्मक आहे. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात आम्ही घड्याळ आत्ता पोहोचवलेलं आहे आणि आता जमाना फास्ट आहे. सोशल मीडियामुळे तो घराघरात पोहोचतो. म्हणजे आता कार्यकर्त्यांची आमची टीम आहे, सगळी टीम अगदी त्या कामाला अतिशय वेगाने लागलेली आहे. पण तुमचा प्रभाग एकतर मोठाच्या मोठा आहे. आमचा 95,000चा प्रभाग आहे. म्हणजे जवळपास विधानसभा. 95,644. बापरे! मग इतका मोठा प्रभाग म्हणजे हो. अशा प्रभागामध्ये एक तर काम करणं आणि प्रचार करणं दोन्ही खूप आव्हानात्मक आहे. हो. ते कसं इतके दिवस मॅनेज केलं? आम्ही ह्या भागात 3 नगरसेवक होतो, औंध भागात 1 होते मुसळे. तर मुसळे तिकडे पाहत होते आणि आम्ही ह्या भागात पाहत होतो. त्यामुळे काय अडचण आली नाही. म्हणजे तुम्ही त्या पद्धतीने विभागणी करून घेतली विभागणी कामाची. केली होती. प्रत्येकाने आपलं आपलं काम करायचं. जिथे नागरिक बोलतील तिथे त्यांना आपण सेवा उपलब्ध करून द्यायची. ही आमची मानसिकता. त्यामुळे आमच्यामध्ये काय झालं नाही. पण निश्चितच म्हणजे प्रभागामध्ये मी म्हटलं ना की तुमचा प्रभाग म्हणजे जसं जाती धर्माच्या बाबतीत सुद्धा वेगवेगळा आहे. हो, कम्युनिटीज वेगवेगळ्या आहेत. पूर्ण भारत आमच्या प्रभागामध्ये तर तशा जशा कॉस्मोपॉलिटन आहे. कॉस्मोपॉलिटियन आहे तसं आर्थिक स्तरावर पण खूप फरक हो, असलेला औंध आहे. आमचा भाग एकदम एकदम rich पॉश आहे, आणि posh, rich हो, आहे. हो, श्रीमंत हो. पुण्यातले जे काही वस्ती आहेत. औंधकरांना सुद्धा तो निर्णय रोचलेला नाही. अच्छा. मग त्याच्या पण काही रिएक्शन्स आल्या का? हो, रिएक्शन आले. काय? त्या 15 जानेवारीला दिसतील. औंधकर बोलून दाखवत नाही, करून दाखवतो. आणि बोपडीकर? बोपडीकर बोलून दाखवतात आणि करून पण दाखवतात.
निश्चितच पण जे त्यांच्या पोटात असतं ते पोटावर येतं. हा दोन प्रभागातल्याच नागरिकांची हो वेगवेगळी सगळी स्टाईल आहे. पण हे सगळं असताना मी म्हटलं तसं की आपण जसं म्हणलं की पुण्यातलं म्हणजे अतिश्रीमंत भागामध्ये औंध गणलं जातं हो आणि बोपडी हे त्या मनाने खूप निम्न मध्यमवर्गीय लोअर हो मिडल क्लास हो खूप हो मोठ्या हो प्रमाणावर हो बोपडीवर हो आहे. हो म्हणजे कमवायचं आणि आठवड्याला कमवून खायचं अशा पद्धतीची सुद्धा अनेक लोक कुटुंब बोपडीमध्ये आहेत. राहतात, कुटुंब राहतात. मग हे सगळं असताना ह्यांचे प्रश्न वेगळे असतात, त्यांचे प्रश्न वेगळे असतात. पण तुम्ही कायम बोपडीकरांच्या पाठीमागे उभे राहिलेले आहात. तर हो त्याबाबत सांगा ना, त्या कामाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. ते बोपडेकरांचे जे प्रश्न माझ्याकडे येतात, सार्वजनिक प्रश्न असतील, व्यक्तिगत स्वरूपाचे प्रश्न असतील, हम्म, हम्म, शैक्षणिक असतील, आरोग्याचे असतील, त्या सर्व प्रश्नावर मी काम केलं. म्हणून ती जनता माझ्या मागे उभी राहिली. आणि आज निवडणूक ही जनतेच्या हातात आहे, कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या उमेदवाराच्या हातात राहिलेली नाही. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे. त्यामुळे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीने ही ही निवडणूक निवडणूक झाली आहे. आहे. पण आता तुमची राजकीय वाटचाल असेल किंवा ही जे सगळं काही या मागच्या काही दिवसामध्ये घडलं, तुम्हाला असं वाटतं, कारण आता अनेक वर्ष राजकारणामध्ये आज जवळपास 30 वर्ष 30 म्हटलं वर्ष तरी चुकीचं नाही. हो. पण मग अशा वेळी एखाद्या कार्यकर्त्याने, एखाद्या नेत्याने पक्षनिहाय राजकारण करावं का स्वकेंद्रित राजकारण करावं? हे पक्षनिहायच राजकारण करावं लागतं, कारण स्वनिहाय राजकारण हे कमी प्रमाणात राहतं. पक्षाचा ॲडव्हान्टेज मिळतो, पक्ष एक मोठा असतो, त्याच्यामुळे पक्षाची ताकद लागते. अनेक विकास कामं करत असताना सत्तेमध्ये त्याचा फायदा आपल्या त्या पक्षाच्या लोकप्रतिनिधीला, कार्यकर्त्याला, उमेदवाराला निश्चित होतो. पण मग पक्ष जर ऐनवेळी असा काही धक्कादायक निर्णय घेणार असेल, तर मग अशा वेळी म्हणजे पक्षाने डोक्यावरचा हात काढला, तर त्या उमेदवाराला स्वतःची ताकद तर उभी ठेवावीच लागणार ना. हो 100% माझी ताकद तयारच होती ना. त्यामुळे ते सगळं त्या अर्थाने सगळं सोपं गेलं. सोपं गेलं. हे सगळं एक आहे. पण आता मागची पण टर्म होती तुमची, 2 टर्म झालेल्या आहेत. तर या काळामध्ये असं कुठलं काम वाटतं, की म्हणजे ह्याच्यावरती मी समाधानी आहे, की हे मी माझ्या जनतेला देऊ शकलो? हो 100% मी समाधानी आहे. माझ्या भागात जी विकास कामं केली, हॉस्पिटल असेल, उद्यान असेल, शाळा असेल, आरोग्य संबंधातील प्रश्न असतील, या सगळ्या चारही गोष्टीवर मी चांगल्या प्रकारचं काम केले. तुम्ही माझ्या भागामध्ये या, फिरा आणि पहा. पण ह्या 4 वर्षामध्ये काही कामांना अधोगती आली, की प्रशासन असल्यामुळे काही कामं होऊ बरोबर. शकली नाही. नाही, मी खरं तर त्याच्याकडेच येणार होते. कारण 2022 मध्ये मुदत संपली आणि आता आपण म्हणजे जवळपास 26 मध्ये 26 आलेलो 26 आहोत. हो. जवळपास 3.5-4 4 वर्ष वर्ष एखाद्या ठिकाणी प्रशासनच असणं आणि लोकप्रतिनिधी नसणंच नसतं. हे म्हणजे खूप त्या लोकांना स्थानिक प्रश्न कोणाकडे घेऊन जावेत इतपत ते सगळं अवघड असतं. 4 वर्ष प्रशासन होतं तरी माझ्या भागातील लोक म्हणले, आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. तू आमचा लोकप्रतिनिधी आहे, आजही आहे. तू नसला तरी आजही आहे. तेव्हा आम्ही तुझ्याकडेच येणार आणि तुझ्याकडनंच काम करणार. म्हणजे लोक येत होती त्याही हो, काळात. माझ्या रोज सकाळी ऑफिस पूर्ण वेळ चालू. पूर्ण वेळ, सकाळी 7 ते 12 पूर्ण वेळ. अच्छा. पण मग ह्या काळामध्ये सुद्धा म्हणजे एक तर त्याच्या आधी सुद्धा म्हणजे कोरोनासारखी महामारी आली, आपल्याला सगळ्यांनाच त्यातनं जावं लागलं. आणि मी जसं म्हटलं तसं की तुमच्या भागात तर म्हणजे लोकांना खूप मदतीची गरज होती. हो. त्या काळात तुम्ही पूर्ण वेळ उभे राहिला. तर त्या काळात आपण लोकप्रतिनिधी म्हणून कशा पद्धतीने सगळं काम केलं? कोरोना काळामध्ये प्रचंड काम मोठं उभं केलं मी. लोकांना हॉस्पिटलायझेशनला पाठवणे, तिथे त्यांना मदत करणे, त्यांना इंजेक्शन्स मिळवून देणे, रेमडेसिवीर, त्यांना रोज जेवण पाठवणे, नाश्ता पाठवणे, अशा अनेक गोष्टी केल्या. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी कोविड पॉझिटिव्ह झालो. बरं. 4 महिने मी माझ्या वार्डातील नागरिकांना सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी असं 3,500 लोकांना जेवण पाठवत होतो. पूर्ण डबाच करून घरोघरी पोचवत होतो. पण त्यावेळेस मला नेमका कोविड झाला 4-5 महिन्यानंतर. मग मी इतका आजारी पडले की मला त्याचे दुष्परिणाम मला वर्षभर भोगावे लागले. अरे बापरे. मी 1 वर्ष आजारी होतो. त्यातले 3-4 महिने तर हॉस्पिटललाच होतो. इतका काळ? हो, इतकं मला बोलता येत नव्हतं, इतकं अवस्था वाईट होती. पण परमेश्वराच्या आशीर्वादाने, माझ्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने मी पुन्हा उभा राहिलो आणि पुन्हा काम केलं. पण मग आता पुढचा सगळा काळ जो आहे म्हणजे येणारी टर्म जी असेल, तर असे कुठली इच्छा आहे की मला हे प्रकल्प औंध बोपडीकरांसाठी करायचेच आहेत? माझ्याकडे आता बघा 2 प्रकल्प, शाळेचा प्रकल्प आहे. आता मी ई-लर्निंग स्कूल सुरू केलेले आहे. कारण माझ्या बरं. भागात स्लम एरिया आहे, झोपडपट्टी आहे. हम्म. माझ्याकडे अनेक इंग्रजी माध्यमच्या शाळा आहेत, प्रायव्हेट. तिथे डोनेशन, फीज वगैरे आमच्या सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाही. म्हणून मी ई-लर्निंग शाळा केली. 3 वर्ष झाली. अतिशय चांगल्या प्रकारची शाळा त्या ठिकाणी ती ई-लर्निंग सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांना, मुलांना, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही देतोय.
ई लर्निंगची तर आहेच, कारण दिवसेंदिवस शिक्षणाच्या किमती सुद्धा तितक्याच शिक्षणाची गरज आहे. प्रमाणावरती वाढत चाललेल्या आहेत. पण आरोग्यासारखी गोष्ट जी आहे, कारण आरोग्यासाठी माझ्याकडे हॉस्पिटल बांधून तयार आहे, पण 2022ला प्रशासन लागल्यानंतर त्या हॉस्पिटलचं उद्घाटन आम्ही अगोदरच केलं होतं, परंतु नंतर प्रशासनाच्या काळात त्याला निधी न मिळाल्यामुळं ते आजपर्यंत 4 वर्ष झाले बंद आहे. पण पुढच्या काळात मी आल्यानंतर पहिलं हॉस्पिटल चालू करणार आहे. ते मॅटर्निटी होम आहे तिथे बरं, NICU बरं. वार्ड पण करणार आहे, लहान मुलांचा बाळाचा वार्ड. कारण अनेक ठिकाणी तो वार्ड नसल्यामुळे लहान मुलांना बाहेर काचेमध्ये ठेवावा लागतो. त्यासाठी मोठ्या प्रमाणात त्याची फीज खर्च खूप लागते आहे. आणि तो आमच्या सर्वसामान्य नागरिकांना तो परवडत नाही. तो एक वार्ड मी त्या ठिकाणी करणार आहे आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी एक OPD जनरल एक 10 किंवा 20 बेडचा असं एक व्यवस्था हॉस्पिटल. ठिकाणी सर्वसामान्यांसाठी माझ्या प्रभागासाठी मी करणार आहे. प्रभागासाठी. निश्चितच. पण हे सगळं होत असताना तुम्हाला शहरनिहाय पण खूप चांगलं काम करण्याची संधी मिळाली, कारण पुण्यामध्ये PMPML सारखं हो, हो. PMPL मी 6-7 महिने होतो. हो, तर तिथे तिथे अध्यक्ष मी अनेक असणं. प्रश्न सोडवलेत, जे 25-30 वर्षात सोडवले गेले नाहीत. ते मला भारतीय जनता पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला, की मी चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी केलं आणि निश्चितच त्या PMPLच्या कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. तो आत्तापर्यंत कोणी केला नव्हता, तो मी करून दाखवला. पण मग त्या काळात तो अनुभव कसा होता? म्हणजे त्याच्याबद्दल जरा विस्तृतपणे ऐकायला आवडेल. PMPLचा अनुभव मी 6 महिन्यात मला काय असा विशेष अनुभव आला नाही, पण मी कुठल्याही गोष्टीत पडलो नाही. मग सर्वसामान्य कामगारांचे प्रश्न, त्याच्या रिलेटेड ज्या गोष्टी होत्या ते मी सातत्याने पाठपुरावा करून करण्याचा प्रयत्न केला. पण शहरामध्ये ना, म्हणजे तुमच्याच वॉर्डात नाही तर सगळीकडेच ट्रॅफिकची समस्या ही दिवसेंदिवस फार जटिल होत चालली आहे. म्हणजे मला असं वाटतं की औंधपासनं आपल्या सकाळ नगरला यायला सुद्धा काही वेळा फार वेळ 20-20, लागतो. 30-30 मिनिट लागतात, जो 10 मिनिटाचा रस्ता आहे. मग असं सगळं होत असताना आणि PMPML सारखी जी सार्वजनिक वाहतूक सगळ्यात महत्वाची आहे पुण्यात, डबघाईला तर आलेली. ती आता डबघाईला आलेली आहे. तर काय याच्यावरती काम करायला याच्यामध्ये हवं? आता मेट्रो सेवा सुरू झालेली आहे. अजून मेट्रोचं जाळं काही वर्षात ते पूर्ण होईल. ते एकदा पूर्ण झाले की डायरेक्ट कनेक्टिव्हिटी तुमची आकुर्डी निगडीपासून तर डायरेक्ट कात्रजपर्यंत जाईल. इकडे हिंजवडी फेज 1, फेज 2, फेज 3 पर्यंत जाईल. त्यामुळे खालचा जो प्रवास करणारा वर्ग आहे, IT पार्क असेल, इतर कंपन्या असेल, MIDCL असेल, तो डायरेक्ट मेट्रोनी कनेक्ट होईल. त्यामुळे खालचा जो प्रवास आहे पुणेकरांचा तो सुखकर होईल. पण त्याला अजून 5 वर्षे लागणार आहे. आणि त्या ठिकाणी PMPLचं सुद्धा जो आता त्यांच्यावर जो ताण येतोय प्रवाशांचा, तो सुद्धा कमी होईल. त्यामुळे तो प्रवास कमी झाला तर सगळ्या गोष्टी कमी होतील आणि मेट्रोचं काम उत्तम राहील. राजकारणात काम करायचं म्हटल्यानंतर असं म्हणतात की तुम्हाला थोडीशी ऍडजस्टमेंट पण करता आली पाहिजे. आता महायुतीच आहे शेवटी, म्हणजे केंद्रामध्ये सुद्धा आणि राज्यामध्ये, विशेषतः राज्यामध्ये राज्यामध्ये. तर असं असताना आता तुम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीतनं लढताय, पण पुढे जाऊन भाजप आणि राष्ट्रवादीने जर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि तो घेऊही शकतात, तर मग अशा वेळी परत भाजपसोबत जुळवून घ्यावं लागेल, तेव्हा घ्याल? तो पक्षाचा निर्णय. मी पक्षाचा कार्यकर्ता राहिला असल्यामुळे तो अधिकार मला नाही. पक्ष जो ठरवेल त्यावर मला जावं लागेल. पण तसं ठरवलं तर भाजपसोबत काम कर. नाही, माझ्या भागात राष्ट्रवादी असणार आहे ना, त्यामुळे मला जो निर्णय होईल पक्षाचा तो मान्यच करावा लागतो. त्याबाबत काही हे पक्षापेक्षा नाही. कोणी मोठं नसतं. व्यक्ती कधीच मोठी नसते. असे कुठले एक 4-5 प्रश्न आहेत की जे पुणे शहरामध्ये तात्काळ सोडवण्याची गरज आहे आणि महापालिकेत गेल्यानंतर सगळ्याच लोकप्रतिनिधींनी, मी तुम्हाला प्रश्न यासाठी विचारते की अनेक वर्षांचा अनुभव आहे, सगळं काम बघितलं, तर कुठले प्रश्न आहेत की जे तातडीने त्याच्यावरती काम करण्याची पुणे गरज आहे? शहरामध्ये महानगरपालिका आता आरोग्य खातं काम करते आरोग्यावर. परंतु आपल्याकडे अनेक स्लम्स पुण्यामध्ये 600-700 स्लम आहेत. त्या ठिकाणी अनेक जटिल प्रश्न असतात आरोग्याच्या संदर्भात किंवा अनेक नागरिकांना काही व्याधी जोडल्या जातात. त्यांच्याकडे पैसे नसतात. मग त्यांना ते ऑपरेशन शस्त्रक्रिया करण्याची गरज असते. लाखो रुपयाचा खर्च असतो. मग तेव्हा अनेक संस्था उभ्या राहतात. महानगरपालिका उभ्या राहतात. शहरी गरीब योजनेच्या माध्यमातून 50% त्यांना दिलासा मिळतो आणि त्या शस्त्रक्रिया त्यातनं ते काही पेशंट्स बरे होतात आणि त्यांना त्याचा लाभही मिळतो. तर माझं मत असं आहे की पुढच्या काळामध्ये आपल्याकडे चांगले चांगले हॉस्पिटल आज बांधून आहेत महानगरपालिकेचे. ते महानगरपालिकेने चांगल्या प्रकारची सुविधा पुणेकरांना दिली पाहिजे आणि तेही अल्प दरामध्ये दिली पाहिजे. मोफत तर देऊ शकत नाही, कारण ते न परवडणार असतं, कारण तो खर्च येणार असतो महापालिकेला. तो अल्प दरामध्ये केला तर पुणेकरांना त्याचा फायदा होईल आणि महानगरपालिका कोट्यवधी रुपये खर्च करतो तर त्याचा सुद्धा बेनिफिट म्हणता येणार नाही, परंतु ती सेवा पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पुणेकर नागरिकांना 100% मिळेल.
निश्चितच हे सगळं होत असताना म्हणजे मगाशी पण आपण बोलत होतो की प्रकाश डोरेंची अजून एक ओळख अशी आहे की ते पूर्ण पॅनलच्या पॅनल त्यांचं निवडून येतं. हो, माझी खासियत आहे, मी 2012ला 2चं पॅनल होतं, आम्ही निवडून आलो. हा हा 2017ला मी पुन्हा 4चं पॅनल आणलं आणि 2026ला पण राष्ट्रवादी काँग्रेसचंच पॅनल निवडून येणार. ते कसं साधता पण? नाही, मी काम करत राहतो. मी मत मागताना चार पॅनललाच मत मागतो, मी व्यक्तिगत मत मागत नाही. त्यामुळे आमचं पॅनल येतं. पण मग ते निवड करत असताना तो सगळा विचार, ते राजकीय गणित, ते सगळं बसवता कसं म्हणजे? राजकीय गणित ते ऑटोमॅटिक बसतात. त्याला काय होतं, ते ऑटोमॅटिक तुमचा जर कर्म चांगलं असेल तर 100% ते घडतं. त्यामुळे आमच्याबरोबर ज्या लोकांनी काम केलं, ज्याला आमच्या पक्षाने स्वीकारलं नाही त्यांना आम्ही स्वीकारलं, त्यांना उभं केलं आणि आमची उमेदवारी सगळ्यांनी मिळून घेतली आणि जनतेसमोर गेले. त्यामुळे औंध बोपोडीची जनता आम्हाला स्वीकारणार आहे. विधानसभा लोकसभेच्या वेळी काय औंध बोपोडीचं म्हणजे गणित होतं, कसं होतं? लोकसभेला आम्ही चांगलं काम केलं, विधानसभेला पण आम्ही चांगलं काम केलं. त्याचं फळ हे आम्हाला आत्ता मिळालं. तेव्हा लीड दिला होता? हो, दिला होता ना. अच्छा. त्यांचं काम केलं म्हणून आम्हाला इतकी चांगली गोष्ट घडली. पण हरकत नाही, आम्हाला भाजपच्या आमचं कुठल्या खासदारावर, आमदारावर किंवा कुठल्याही कोर कमिटीवर आमची नाराजी नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. कारण त्यांनी निर्णय तो घेतलेलाच नाही. तो निर्णय ज्यांनी घेतला त्यांनी घेतला. राजकारणामध्ये ना म्हणजे काही वेळा असं म्हणतात की आक्रमक उत्तर द्यायचं असतं, काही वेळा कृतीतून द्यायचं असतं आणि काही वेळा हे शांत राहायचं असतं. प्रकाश डोरेंनी कुठला मार्ग निवडला? मी शांततेच्या मार्गाने जातोय. मला कळलं माझ्यावर अन्याय झालाय, जनतेलाही कळलंय. जनता त्याचं उत्तर 15 जानेवारीला निश्चित देईल आणि पुन्हा स्टुडिओमध्ये येऊन तुम्हाला सांगेल. लोक पण जेव्हा हे सगळं कळलं म्हणजे एक व्हिडिओ मी तुमच्या वॉलवरती बघितला होता की मोठ्या प्रमाणावर लोक घराच्या बाहेर जमा झाली होती हो, रात्री 12:30-1 वाजता न बोलवता न बोलवता लोक आली होती. त्यांना कळलं की माझी उमेदवारी गेली, आता करायचं काय. तर माझ्या सर्व सहकारी सांगितलं की आपल्याला निवडणूक लढवायची. नाही तर तुमच्या डोक्यात होतं का थांबायचं पण विचार केला मी म्हटलं आपण एवढं काम करून असं पक्ष करत असेल तर कशाला कुठं जायचं, आपण थांबूया असं मी ठरवलं होतं. पण मग लोकांना बघून तो निर्णय मी म्हटलं आता इतकं उत्स्फूर्त प्रतिसाद येईल आपल्याला, करूया आपण. ठीक आहे, घरचे सुद्धा माझ्या पाठीमागे उभे राहिले. ठीक आहे, झालं तुमच्या बाबतीत, हरकत नाही, त्याचा तुम्ही विचार करू नका. मी संघर्षातला कार्यकर्ता आहे आणि लढणारा कार्यकर्ता आहे, रडणारा नाहीये आणि लढून दाखवणार आणि जिंकून दाखवणार. मला वाटतं ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे आणि जनशक्ती माझ्याबरोबर आहे. ह्यांनी किती काय करू द्या, ह्यांचं काही होणार नाही. किती पैसे टाकू द्या, घरोघरी 5-5 हजार रुपये टाकतात आत्ता ते लोकांच्या काही ठिकाणी, पण काही होणार नाही. जनतेने ठरवलंय. या मुलाखतीच्या शेवटी लोकांना काय आव्हान कराल? जनतेला एवढंच आव्हान करेल की ही निवडणूक स्वाभिमानाची आहे, ही निवडणूक औंध बोपडेकरांची आहे आणि ही निवडणूक जनतेने हातात घेतली, मतदारांनी हातात घेतलेली आहे आणि ही निवडणूक अन्यायाच्या विरुद्ध आहे, ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध आहे. त्यामुळे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली, जनताच मला जिंकवणार, जनताच मला पुणे महानगरपालिकेत आमच्या सर्व पॅनलला पाठवणार. धन्यवाद, तुम्ही इथे आलात, वेळ दिलात. पुन्हा एकदा तुम्ही म्हणालात तसं निवडणूक झाल्यानंतर भेटू आणि जे काही घडलेलं आहे, कसा नेमका प्रतिसाद होता त्यावरतीही बोलू. पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद.